शिल्पा इझी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। तर आज बनवणार आहे मी भाजणीची चकली। चला तर मग आपण साहित्य बघून घेऊया। आपल्याला सगळ्यात आधी तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून घ्यायचे आहे आणि मेजरमेंटसाठी आपण 1 कटोरी घेणार आहोत। तर या कटोरीने 2 वाट्या तांदूळ, ही 1 वाटी तांदूळ घेणार आहोत आपण। 1 वाटी चणा डाळ, या वाटीने मेजरमेंट परफेक्ट घेणार आहोत, त्यामुळे आपली चकली व्यवस्थित होईल। 1 वाटी चणा डाळ या वाटीनेच, या वाटीने अर्ध वाटी उडद डाळ, याला आपण धुवून नाही घेतलेली आहे, फक्त कापडाने छान कॉटनच्या पुसून घेतलेली आहे। अर्ध वाटी उडद डाळ, अर्ध्यापेक्षा कमी मूग डाळ, साबुदाणा 3 ते 4 चम्मच छोटे चम्मचनी, अर्धी वाटी पोहा, हे आपल्याला लागणारे साहित्य। आणि 2 चम्मच धने घेतलेले आहे, 2 चम्मच जिरा। आता आपण तांदूळ भाजून घेऊया। पूर्ण नाही टाकत, 1 वाटी आधी भाजून घेऊया। गॅस कमी करून नंतर भाजायची। प्रकारे आपले तांदूळ छान मस्त भाजले गेलेले आहे। छान कलर चेंज झालेला आहे तांदूळचा, काढून घेऊया। आता डाळ भाजून घेऊया। डाळ छान आपण भाजून घेऊया। आपली भाजल्या गेलेली आहे, बघा छान अशी भाजली आहे। अशा प्रकारे डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता आपण याला एका परातीमध्ये काढूया। आता आपण उडदाची डाळ भाजून घेऊया। अशा प्रकारे आपली उडदाची डाळ पण भाजल्या गेलेली आहे, छान मस्त अशीच भाजून घ्यायची आहे। मुगाची डाळ भाजून घेऊया। अशा प्रकारे आपली मुगाची डाळ पण भाजल्या गेलेली आहे, छान मस्त। पोहा भाजून घेऊया। पातळ किंवा जाडा कुठला पण घ्या चालेल। पोहे पण आपले छान भाजले गेलेले आहे, मस्त असे। आता आपण काढून घेऊया। साबुदाणा भाजून घेऊया। साबुदाणा पण आपला छान भाजला गेलेला आहे, मस्त साबुदाणा भाजला। आपण आता गॅस बंद करूया। भाजल्या गेलेला आहे। आता आपण सगळं साहित्य थंड व्हायसाठी ठेवूया। अशा प्रकारे आपलं सगळं साहित्य भाजलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे छान तांदूळ पण भाजले गेलेले आहे, डाळी पण छान भाजलेल्या गेलेल्या आहे, सगळे पोहे, जिरे, धने, साबुदाणा मस्त भाजलेला आहे आपण। आता हे सगळं साहित्य थंड झालेलं आहे। आता आपण याला दळून घेऊया। हे आपण भाजणी जी केली होती त्याचं आपण पीठ दळून आणलेलं आहे, छान असं बारीक पीठ दळायचं आहे आपल्याला। छान दळून गाळून घेतलेलं आहे मी। आता आपण चकली बनवूया याची।
आधी आपण पीठ घेऊया, याच वाटीचं मेजरमेंट ठेवूया आणि चकली बनवायला सुरुवात करूया। तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे मी। चकलीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया आपण। तिखट घेतलेलं आहे, जास्त चकली तिखट नसते म्हणून आपण अर्धा चम्मच तिखट घेतलेला आहे। अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ, एक चुटकी हिंग घेतलेला आहे, 2 चम्मच तीळ, ओवा घेतलेला आहे अर्धा चम्मच आणि 1 चम्मच आपण चकली पावडर घेतलेला आहे, म्हणजे मसाला, चकली मसाला। आता आपण सगळे हे मिक्स करूया। तीळ टाकून घेतलेले आहे मी, याला क्रश करून घ्यायचे हातावर छान। चकली मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, लाल तिखट अर्धा चम्मच, हळद पावडर अर्धा चम्मच, हिंग 1 चुटकी, चवीपुरतं मीठ। त्यानेच मिक्स करायचं आहे। आता आपल्याला याला मोहन टाकून घ्यायचं आहे गरम तेलाचं। तर मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे, तर आता त्यातलंच तेल मी यात टाकणार आहे। छान गरम आहे, गरम तेलाचं आपल्याला मोहन टाकायचं आहे। आपण किती घेतलेलं आहे हे पीठ, आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला 3 टेबलस्पून तेल टाकायचं आहे, म्हणजे 3 चम्मच तेल आपल्याला टाकायचं आहे। तर मी म्हणजे एका वाटीला 1 चम्मच तेल, तर वाटीला आपल्याला 1 चम्मच तेल लागेल म्हणून 3 चम्मच तेल मी टाकून घेणार आहे। 1 चम्मच, 2 चम्मच, 3 चम्मच, 3 चम्मच तेल आता याला छान मिक्स करायचं आहे। मोहन आपल्याला बरोबर टाकायचं आहे, त्याच्यामुळे आपली चकली छान होणार आहे, नाहीतर मग ती तेलात जास्त तळल्या जाते आणि तेल जास्त पिले जाते। त्याच्यामुळे मोहन जेवढं तुम्ही पीठ घ्याल त्याचप्रमाणे तेल टाका। आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे जर आपलं मोहन जर व्यवस्थित असेल तर अशा प्रकारे मुठ्ठी बनवून असं तुटलं की समजायचं की आपलं मोहन व्यवस्थित चकलीला लागलेलं आहे। छान मोहन आपल्या पिठाला लागलेलं आहे। अशा प्रकारे मुठ्ठीमध्ये पीठ घ्यायचं आणि अशी मुठ्ठी बांधायची आणि अशा प्रकारे जर गोळा झाला तर समजायचं की मोहन आपलं छान व्यवस्थित लागलेलं आहे आणि असं तुटलं की समजायचं की मोहन परफेक्ट आहे असं। आता आपल्याला कोमट पाणी घ्यायचं आहे, पाणी गरम नाही, म्हणजे माझं बोट बुडू शकतं, म्हणजे जास्त गरम नाही, साधारण कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे ते भिजवायसाठी। आता या वाटीने पाणी घेतलेलं आहे, किती पाणी लागते ते आपण बघूया। थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला हे एकदम पातळ पण नाही, पोळी बनवतो तसं, किंवा जास्त घट्ट पण नाही, एकदम मीडियम मध्ये बनवायचं आहे, त्याच्यामुळे चकली आपली छान होईल। अशा प्रकारे आपलं चकलीचं पीठ मस्त मळून झालेलं आहे। आपल्याला एवढं पीठ मळण्यासाठी तीन वाट्या पाणी लागलेलं आहे।
छान अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. एकदम पोळीसारखं पण नाही, जसं आपण पुरीला वगैरे लावतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट. आता तेल छान गरम, तेल आपल्याला जास्त गरम पण नाही करायचं आहे, जास्त थंड पण नाही, मीडियम मध्ये तेल ठेवायचं आहे. आता आपण याची चकली बनवून घेऊया. आता एक चकलीचा साचा घेतलेला आहे, यात आपण चकली बनवून घेणार आहोत. तर आता याच्यामध्ये आपण हे पीठ टाकून घेऊया. छान अशा प्रकारे पीठ आपण टाकून घेऊया, जेवढं बसेल तेवढं, आणि नंतर चकली पाडायला घेऊया. आता हे छान लावून घेते. अशा प्रकारे आता आपण एका प्लेटमध्ये चकली काढून घेऊया. अशा प्रकारे आपण आता चकली बनवून घेऊया. ज्या साईजची पाहिजे त्या साईजची आपण चकली बनवून घेऊ. तुम्ही बघू शकता अशी मस्त चकलीला अशा प्रकारे आपली मस्त चकली तयार झालेली आहे. डिझाईन पण छान आलेली आहे चकलीला. आता आपण याला तळूया. तेल चेक करून घेऊया. आपल्याला एकदम तेल कडक नाही पाहिजे, मीडियम मध्येच पाहिजे, एकदम गरम पण नाही, एकदम कडक पण नाही. आता यात आपण चकली तळून घेऊया. अशाच प्रकारे 2-3 चकल्या आपण बनवून घेऊया. चकली बनवणं झाल्यावर हा पॉइंट इथे जॉईंट करून द्यायचा, म्हणजे चकली खुलणार नाही, छान तळलं जाईल. दोन 3 चकल्या आपण अशा तळून घेऊ शकतो छान. आता आपण ही छान वर आलेली आहे, एक साइड झालेली आहे, दुसऱ्या साइडने आपण पलटून घेऊया. छान अशा प्रकारे जेव्हा आपण चकली तळतो तेव्हा कढईमध्ये तेल थोडं जास्त घ्यायचं, म्हणजे चकली आपल्याला व्यवस्थित तळता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा चकली तळतो आपण तेव्हा चकली जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत तिला हात लावायचा नाही, थोडं वर येऊ द्यायचं, त्याच्यानंतर आपण पलटून घ्यायची. अशा प्रकारे छान बबल्स आलेले आहे, म्हणजे आपली चकली छान तळल्या गेलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. अशा प्रकारे आपली चकली छान झालेली आहे, छान खुसखुशीत झालेली आहे. आपण आता एका चाळणीवर आपण काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचं तेल जे असेल ते याच्या आत जातील. अशा प्रकारे आपली छान कुरकुरीत खुसखुशीत चकली रेडी झालेली आहे. छान बघा, आवाज किती छान येऊ राहिला, म्हणजे किती खुसखुशीत झालेली आहे ही चकली, मस्त झालेली आहे. अशा प्रकारे छान आपली चकली रेडी झालेली आहे.
छान कुरकुरीत झालेली आहे, बघू शकता मस्त अशी खुसखुशीत झालेली आहे. न तेल जास्त न घेता छान अशी मस्त चकली परफेक्ट झालेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा. धन्यवाद.